मराठवाड्यातला शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडलाय। त्याचं विशेष कारण म्हणजे शेतकऱ्याला शेतीमालाला मिळणारा भाव। सोयाबीन जवळपास 900 रुपये क्विंटल मागे घसरले, तर कापसाचे दर देखील मोठ्या प्रमाणात पडले। त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे। माझ्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। काय म्हणजे शेतीमालाचा भाव मोठ्या प्रमाणात कोसळला, सोयाबीन कोसळली, कापूसही कोसळला, काय याचे कारण असावेत, किती मेहनत करावी लागते तेव्हा कुठे हा माल हातातोंडाशी येतो आणि परत जेव्हा आता माल विकायचा तेव्हा त्याचा भाव कमी। बरोबर बोललात तुम्ही, कारण की ज्यावेळेस आता आमच्या घरामध्ये लग्न कार्य चालू होणार आहे आणि मुलांच्या परीक्षा झाल्यानंतर आम्हाला त्यांना शिक्षण घ्यायसाठी आम्ही घरामध्ये कापूस असो, सोयाबीन असो, किंवा आज नाही उद्या भाव वाढन, परंतु त्यानंतर तुम्ही बघितलं असेल की भारत अमेरिका जो करार झालेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा असं झालेले आहे की व्यापारी बनून आले आणि देश लुटून गेले। तशी गोष्ट आज आपल्या देशात चालू आहे की शेतकऱ्याला कोणी वाली राहिलं नाही। मला सांगा, जर क्विंटल मागं जर 900 का 1000 रुपये कमी होत असेल आणि कापूस आम्ही याच्यासाठी ठेवला होता का आमच्या आता मुलीबाळीचे लग्न आहे आणि आता आमच्या मुलं शिक्षण झाल्यानंतर कुठंतरी आम्हाला फी लागणार आहे, त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन हे घरामध्येच ठेवलेले आहे आणि तो विकणार होता। परंतु आता जर बघितलं एवढं जर हे झालं, तर मला सांगा तुम्ही एका क्विंटलला जर 4 क्विंटल 5 क्विंटल सोयाबीन झाली आणि त्याचं जर उत्पन्न तुम्ही 4000 धरलं तर 4 त्रिक 12,000 रुपये होऊ लागले आणि खर्च जर 15,000 रुपये होऊ लागला, तर आम्ही करायचं काय? त्यापेक्षा शेती विकून आणि ती कुठंतरी विकून टिकून मोकळं होऊन रोजंदारी जर केली तर ती पुरती आज। कारण की जर रोजंदारी जर केली तुम्ही तर 500 रुपये रोज आहे आणि त्या 500 रुपये रोजाप्रमाणे जर काम केलं तर घर जर धकत असन तर काय करता? शेती ठेवून तरी काय करता? शेतकरी हा भिकाला लागलेला आहे आणि त्याला भिकाला लावायचं काम हे सरकार करीत आहे। बाबा, खरं तर शेतात मेहनत करून हे उपरणं शेतातलं खरं तर शान आहे, शान आहे। मराठवाड्यातली शान आहे। एवढं सगळं काम करायचं, ती मेहनत करायची आणि आता हे भाव, काय भाव? भाव म्हणजे कोणताच भाव मिळायला तयार नाही ना। दुधाचे भाव वाढते तर बाट्याचे वाढून जाते, तिकडचा दुधाचा पैसा येतो बाट्यावाले खाऊन जाते। कोणत्या याच्यात मारा शेतकऱ्याला? सोयाबीन आणि कापसाचे मोठ्या प्रमाणात घसरले। हे घसरले, सोयाबीन घसरली, आता उद्या याचे भाव घसरतील, तेलाचे भाव वाढून देतील। हे याच्यातच चालू, फक्त शेतकरीच भराड्या जाऊन राहिला नाही याच्यामध्ये, बाकी काय उरलं? व्यापारी मजा मारून राहिले। किती मेहनत शेतात त्या पीक घेण्यासाठी लागते? खूप खूप कष्ट करावं लागते शेतीत आणि ऐन टायमावर माल ज्यावेळेस खता पाण्यावर येतो त्यावेळेस युरिया भेटत नाही आणि शेतकऱ्याच्या मालाला खूप भाव कमी आहे आणि युरिया घ्यायला गेलं तर 300 गोणी 500ला विकतात आणि टायमावर भेटत नाही, अजून माल खराब होऊन जातात। आज मक्काला भाव नाही, 1500-1600 रुपये मक्का आहे आणि त्याला डबा घ्यायला गेला तर 2100-2200 रुपये लागते साहेब। सगळं नियोजन केलेलं राहतं, म्हणजे घरात दाबून ठेवलेला माल विकायचा, त्यातून लग्न करायचे, मुलांचं शिक्षण करायचंय, मुलांच्या शाळेचे पैसे भरायचे, हे सगळं करायचंय। पण जेव्हा हे भाव कोसळतात आणि ते गणित बिघडतं त्यावेळेस किती मोठं संकट असं आहे शेतकऱ्यावर की जे आता जी सोयाबीन दाबून ठेवली होती की आता आमच्या मुलीचे लग्न आले, कोण्या पाहुण्या रावळ्याकडून आम्ही पैसा उसनं आणलेला असन, त्याच्या मुलाचे लग्न असन तर तो द्यायचा आहे आणि हे जो सोयाबीन मागं एक 900 रुपयाचा भाव कमी झाला, कापसामागं 1000 रुपयाचा भाव कमी झाला, हा काऊन कमी झाला हे बी शोधणं गरजेचं आहे। की जे आता म्हणते का अमेरिकाचा आणि भारताचा जो करार झाला त्या अनुषंगानं तर हा भाव कमी नाही झाला। हे शासनाचं धोरण काय आहे? म्हणजे शेतकऱ्याच्या सगळं पोटावर मारण्यासाठी शेतकऱ्याचं शासनाचं धोरण आहे का? की व्यापाऱ्याची ज्याच्यात चांदी करायची आहे, शेतकऱ्याला मातीच का? शासनाला शेतकरी मराठवाड्यामधला शेतकरी ठेवायचा नाही, महाराष्ट्रामधला शेतकरी ठेवायचा नाही, हे असं शासनाचं धोरण असं आम्हाला वाटू लागलं आता। आणि जो कापूस सोयाबीन आमची पडली, कापसाला आज विकायला गेलं तर त्याचा भाव दर कमी झाल्यामुळं कापूस देता येईना, घरात गेलं तर त्याच्यावर जी खाज येऊ लागली त्याची अक्षरशः त्याच्या दवाखान्यात आम्हाला 1200 रुपये घालायला लागू लागले आणि आमच्या सगळ्या अंगावर अशा त्या कापसामुळे गुथड्या येऊ लागल्या। सोयाबीनच्या आज 1000 रुपयाने रेट कमी झाले, म्हणजे वजन कमी झालं ठेवल्यामुळे आणि आणखीन 900-1000 रुपयाने भाव कमी झाला। तर हे जो करार भारताने केला याच्यासाठी मोदी साहेबांनी की अमेरिकेसंग, त्याच्यामुळेच हा भाव कमी झाला, तर आम्हाला अशी शंका आहे। सगळं गणित बिघडल्याच्या नंतर काय पहिली भावना शेतकरी म्हणून मनात येते?
मैं बोल रहा हूँ नहीं मला नाही बोलता. कसं नेमकं नाही तुम्ही तुमच्या भावना म्हणजे तुम्हाला आशा व्यक्त करा तुम्हाला तुम्हाला हे जे भाव कमी झाले याच्यामुळे तर आर्थिक गोची कशी तुमची होणार आहे? याच्यामुळं जे झालं भाव कमी झाले, सोयाबीनचे झाले, मक्काचे झाले आणि आज रोजंदारीला 500 रुपये रोज द्यावा लागतो एका बाईला आणि याच्यामुळं पुरं लॉसमध्ये चाललंय. जे पहिलं भाव होता तो भाव व्यवस्थित होता, आता भाव पूर्ण वगळला भाव तो. आता काय नेमकं म्हणजे काय करायला पाहिजे, काय पर्याय याच्यावर असू शकतो? याच्यावर पर्याय काही असू शकत नाही. शेतकऱ्याने शेती का आबाद रोजंदारीनं जा, पैसे रोजंदारीनं घेऊन जर एका घरात जर 5 व्यक्ती असले 5 जण जर रोजानं गेले साहेब तर 2,500 रुपये रोज कमीतो आणि ते 2,500 रुपये जर तुम्हाला महिन्याला भेटत नसन तर काय शेती ठेवून तरी काय फायदा आहे? यानंतर आम्हाला तर वाटतं शेतकऱ्यांना जगूच नाही, फक्त व्यापारीच या देशामध्ये राहणार आहे. कारण की शेतकरी हा नावापुरता राहणार आहे. काही शेती उरली आहे त्याच्यातून इकडून रस्ता जाय तिकडून रस्ता जाय आणि आता शेती उरले किती? ज्यावेळेस तुम्ही बघितलं असं आमच्या वडिलोपार्जित त्यांना 25-25 एकर शेत्या, 2 भाऊ झाले, 12.5 त्याच्यानंतर 4 वाटण्या झाल्या, 2-2, 2.5 एकर जमीन आली आणि त्या 2-2, 2.5 एकरमध्ये जर शेतकरी आज याजानं पैसे घेतो आणि शेती करतो, तिला जर खर्च येत असन 5,000 रुपये आणि उत्पन्न होत असन 2,000 रुपये, शेती कायला ठेवायची? शेती विकून टिकून मोकळं व्हायचं आणि रोजंदारीन जायचं आणि काम करायचं, कष्ट करायचं, हेच मला वाटतं. अतिशय तीव्र या भावना आहेत, संतापजनक आहेत. कारण ज्या मालाच्या भरोश्यावर, शेतीमालाच्या भरोश्यावर मुलीचे लग्न करायचे ठरवलंय, मुलाचं लग्न करायचं ठरवलंय, छोट्या छोट्या चिमुरड्याचे शाळेचे पैसे भरायचे, डोनेशन भरायचं आहे, हे सगळं गणित आता शेतकऱ्यांचं कोलमडलेलं दिसतंय. खास करून मराठवाड्यामध्ये हा जो भाव कोसळला याने शेतकऱ्याला फक्त आर्थिकच नाही तर मानसिक देखील मनस्ताप झालेला आपल्याला दिसून येतो. आता एकच पर्याय आमच्या समोर आहे, तो म्हणजे शेती विकायची आणि रोजंदारी करायची. इतक्या ह्या तीव्र भावना शेतकऱ्यांच्या आहेत. जर शेतकरी या निर्णयापर्यंत पोहोचला किंवा शेतकऱ्याच्या डोक्यात जर हे विचार येऊ लागले तर जगाचा पोशिंदा म्हणून जगणारा, आणि त्याला आपण म्हणतो जगाचा पोशिंदा, तो कसा जगेल आणि देशाला अन्न कसं पुरेल, असे देखील अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळं टेरिफचा प्रश्न, कराचा प्रश्न अजून शासन निर्णयावर होतो आहे. त्याच्यावर स्पष्टीकरण नेमकं काय ते आलेलं नाही. ते अगोदरच व्यापाऱ्यांनी वाढवलेला हा भाव, व्यापाऱ्यांनी कमी केलेला हा भाव आणि वाढवलेला मुजोरीपणा हा थांबला पाहिजे असं शेतकऱ्यांचं मत आहे. अविनाश कानडजे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर.